आज भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे. श्री गणेशाची आज आपण पूजा करत असतो, व्रत करत असतो आणि म्हणून आजपासून गुरुचरित्राच्या वाचनाला प्रारंभ करत आहे. कारण म्हणतात की आयुष्यामध्ये प्रत्येकाने कोणत्याही ग्रंथाच्या 5 ओळी का होईना दररोज वाचाव्यात, म्हणजे आपल्या आयुष्यातली सर्व काही सुरळीत चालते. म्हणून आज आपण पहिल्या अध्यायापासून सुरुवात करत आहोत. अध्याय पहिला गुरुचरित्र. अध्याय पहिला मंगलाचरण. शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. हे गजानन, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात. जे तुमची भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत. तुम्ही 14 विद्या व 64 कलांचे स्वामी आहात. तुमचे महात्म्य खूप थोर आहे. म्हणूनच सुरवर, मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुमचे पूजन करतात. हे गौरीसुता, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तुम्ही बुद्धिदाते आहात. म्हणून तुम्हाला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तुम्ही निज कृपेने पूर्णत्वास न्या. मला आशीर्वाद द्या, स्फूर्ती द्या. आई सरस्वती, मी तुम्हाला नमस्कार करतो. श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि या ग्रंथकार्यासाठी मला मदत करा. सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव, विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारे शंकर या त्रिवर्गास नमस्कार. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, ऋषी, व्यासादी श्रेष्ठ मुनी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार. तुम्ही माझ्यावर कृपा दृष्टी ठेवून ही ग्रंथकार्य पूर्णत्वास न्या अशी विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यांना नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. अश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आनंदाने सरस्वती गंगाधर हे नाम धारण केले आहे. आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांची मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. त्यांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती म्हणजेच दत्तात्रयांचे अवतार, ज्यांना आपले व आपल्या पौत्राधिकांचे कल्याण व्हावे असे वाटते, त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल. ज्यांच्या घरी त्याचे नित्यनेमाने श्रवण पठण केले जाईल, त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल, त्यांचे मनोरथ पूर्ण होतील, त्यांच्या घरी इष्टकार्य सिद्धी होईल, सुख शांती समाधान नांदेल, त्यांच्या दुःख संकटे चिंता पीडा व्याधी यांचे निवारण होईल. श्री गुरूंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्री क्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री गुरूंची आराधना केल्याचे त्वरित इष्ट फलप्राप्ती होते. श्री गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारे एक साधक अन्य ग्रामी राहत असत. एके दिवशी त्यांच्या मनात श्री गुरूच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते गाणगापुराकडे वाटचाल करू लागले. ते श्री गुरूंना करुण वचनांनी एकसारखे आळवत होते. गुरुदेव, मी तुमचा दास आहे. तुम्ही माझी तळमळ जाणता. ज्याच्या स्मरणाने समस्त दैन्याचे निरसन होते, त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कुठं जाणार? वेद म्हणतात, गुरु हेच त्रयमूर्ती आहे, भक्तासाठी कृपा सिंधू आहेत. कलियुगात ते नृसिंह सरस्वती नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. गुरुदेव, त्या वेदवचनांना माझ्या बाबतीत खरे करून दाखवा. तुमच्या ठाई 3ही देवांचे गुण एकवटलेले आहेत. तुम्ही परम दयाळू आहात. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जरी मला भावभक्ती माहीत नसली, माझे चित्तही स्थिर राहत नसले, तरीही मला वेगाने पावा. कारण माझ्यासाठी माता पिता आप्त बंधू स्वकीय सर्व काही तुम्हीच आहात. गुरुदेव, तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा.
तुम्ही सर्वज्ञ आहात, मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत कसं नाही? आणि घेतल्याशिवाय द्यायचं नाही अशी तुमची रीतच असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा. काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला. त्यात तुमचे काय औदार्य? देवा नरहरी, माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता? मी बालक तुमचा सेवक आहे, म्हणून माझ्या बाबतीत एवढी कठोरता धरणं तुम्हाला शोभत नाही. तुम्ही माझ्यावर रागावला आहात काय? मग माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ त्यांच्यासाठी धावले. त्यांच्या दर्शनाने त्या शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्यांनी गुरुचरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले. श्री गुरुच्या भेटीने त्यांना खूपच आनंद झाला होता. त्यांच्या हृदयात श्री गुरुची मूर्ती स्थिरावली होती. अध्याय 2. फलश्रुती. सद्गुरु प्राप्ती होईल, गुरुभक्ती दृढ होईल. मराठी अनुवाद. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. हरिनाम घेणारे एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करत मार्गाने कुठेतरी जात होते. दमल्यामुळे ते एका झाडाखाली विसावले. त्या निद्रेत भस्म, व्याघ्र चर्म आणि पितांबर धारण केलेले एक योगी त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी नामधारकाच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्यांना अभयदान दिले. त्यामुळे त्यांना एकदम जाग आली. त्यांनी उठून भोवताली पाहिले तर कोणीच दिसलं नाही. ते आश्चर्य करत पुनश्च मार्गस्थ झाले. काही अंतरावर त्यांना स्वप्नातील योग्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. तेव्हा ते आनंदाने पुढे धावले आणि वंदन करून म्हणाले, हे योगीश्वर, हे भक्तावर कृपा करणारे स्वामी राया, तुम्ही कोण आहात? कुठून आलात? तुम्ही कुठे राहता? योगी म्हणाले, माझे नाव सिद्ध गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. मी नेहमी तीर्थयात्रा करत असतो. नामधारक म्हणाले, मी ही श्री गुरूंचे नित्य ध्यान करतो. मग माझ्या नशिबी ही कष्टपद अवस्था का? ते म्हणाले, नामधारक, तुम्ही त्याची एकनिष्ठेने भक्ती करा, मग त्याच्या कृपेची तुम्हाला साक्षात अनुभूती येईल. पूर्वी ब्रह्माजींनी कलियुगाला श्री गुरुचा महिमा सविस्तर सांगितला होता, तोच मी तुम्हाला सांगतो, ऐका. सृष्टीच्या आरंभी भगवान विष्णूंनी आपल्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले. त्यांना 4 वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी विश्व निर्माण केले. 4 प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली. मग त्यांनी काळाचे 4 विभाग करून 4 युगे निर्माण केली. त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले. कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले. त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले. द्वापर युगाने आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले. त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला बोलावून घेतले. ते वृद्ध व वैराग्य शून्य होते. ते कलह व द्वेष यांना बरोबर घेऊनच आले होते. त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिश्न धरले होते. ब्रह्माजी पुढे अधोमुख उभे राहून ते म्हणाले, हे विधी, मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरी आहे. जे वाणी, रसना व कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही. मग गुरुभक्त, शिवभक्त, हरिभक्त, सदाचारी, धर्मचरणी याच्यापुढे माझा काय निभाव लागणार? तेव्हा ते म्हणाले, काळजी करू नकोस, तू काळाला बरोबर घेऊन जा. तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल. सज्जनही पापप्रवृत्त होतील. त्यांना तू पीडा दे. जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील. निर्मळ मनाचे, निष्कपटी, निर्लोभी असे माता पिता, देव, ब्राह्मण, गुरु, गायी व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस. ही माझी आज्ञा आहे. त्यावेळी कलियुगाने ब्रह्माजींना गुरुचे स्वरूप व महात्म्य विचारले असता ते म्हणाले, गुरु हा शब्द 4ही मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे. गुरु हेच ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत. देव कोपले तर गुरु रक्षण करतील. मग गुरु कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही. गुरुभक्तीने जगाच्या रहस्याचे आकलन होते. भक्ती, वैराग्य, सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते. गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते. गुरूंच्या सेवेने कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. मी तुला त्याविषयीची एक कथाच सांगतो, ऐक. पूर्वीच्या गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषीच्या आश्रमात पैल ऋषीचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत.
ते आपल्या शिष्याकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत. एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले, माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत. त्यासाठी मी काशीला जाणार आहे. तिथे मला कुष्ठरोग होईल, मी आंधळा व पांगळा होईल, मला 21 वर्षे सांभाळावे लागेल. हे एक खडतर सेवाव्रतच असेल. त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करेल ते सांगा. हे ऐकून संदीपक नावाच्या शिष्यांनी, गुरुदेव, मी तुमची सेवा करेन. तुम्ही अनुमती दिलीत तर तुमचे सर्व पापभोगही भोगीन असे सांगितले. ते ऐकून त्यांना परम संतोष वाटला. काही दिवसांनी वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला आले. तिथे त्यांना कुष्ठरोग झाला. त्या दुःखाने त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी, चिडखोर, उर्मट, क्रूर व शिवराळ झाले. त्या समयी अनंत हलापेष्टा सोसूनही संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिले. ही त्यांची एकनिष्ठ सेवा भक्ती पाहून विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. पण त्यांनी काहीच मागितलं नाही. मग विष्णूंनी दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्रीहरींनी त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली. ही गोष्ट वेदधर्मांना कळताच त्यांनी संदीपकांना वरदान दिले. शिष्योत्तम, तुम्ही काशी क्षेत्री चिरकाल वास कराल. तुमच्या स्मरणाने लोकांचे दुःख, दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल. वेदधर्मांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते. त्यानंतर ते दिव्य देही झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी संदीपकासह काशीतच राहिले. सिद्ध म्हणाले, नामधारक, गुरूंचे महात्म्य लक्षात घेऊन त्याची दृढ भावाने सेवाभक्ती करावी. गुरुभक्तांवर शिवप्रभू नेहमीच प्रसन्न असतात. अध्याय 3. वाचनाने किंवा ऐकल्याने सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल व संकटात रक्षण होईल. मराठी अनुवाद. अध्याय 3. अमरीशाची कथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध योग्याच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने रामधारकांना प्रसन्न वाटले. ते म्हणाले, मुनिवर्य, माझ्या मनातील संशय घालवून तुम्ही मला उद्धाराचा मार्ग दाखवून दिला आहे. आता स्वतःविषयी काही सांगा, मी तुमचा दास होऊ इच्छितो. तेव्हा सिद्धांनी आपल्या प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले, ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तिथेच मी वास करतो. गुरुस्मरण हा माझा आहार आहे. मग त्यांनी नामधारकांना श्री गुरु चरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाले, या ग्रंथात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे. मी याचे नित्य पठण करतो. त्याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. त्यांना ज्ञानप्राप्ती होते आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते. या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारायण केल्याने कार्यसिद्धी होते. संततीहीनाला संतती प्राप्त होते. ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्महत्यादी महापातकाचे निवारण होते. बंधनातून मुक्ती मिळते आणि आयुष्य, आरोग्य, सद्बुद्धी लाभते. हे ऐकून नामधारक उत्साही होऊन म्हणाले, मुनिवर्य, तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत. श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा तुम्ही पूर्ण करा. तेव्हा सिद्धांनी त्यांना आपल्या समवेत भीमा अमरजा संगमावर नेले. तिथे दोघे एका अश्वस्थाखाली बसले. मग सिद्धयोगी म्हणाले, वत्स, श्री गुरुचे दास्य कसे करावे हे तुम्हाला माहीत नव्हते, म्हणून तुम्हाला चिंता व कष्ट भोगावे लागले. नामधारक म्हणाले, मला श्री गुरूंची ओळख पटवून द्या. तेव्हा सिद्धांना त्यांची दया आली. ते म्हणाले, वत्स, ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात आणि ते भोगताना गुरूंना दूषणे देतात. म्हणून सर्वप्रथम मनातील संशय टाकून द्या. श्री गुरु म्हणजे कृपेचे सागर. ते तुमची कधीच उपेक्षा करणार नाहीत. त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो. म्हणून तुम्ही निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती करा आणि सर्व भावी गुरुचरणांना शरण जा. तेव्हा नामधारकांनी हात जोडले आणि म्हणाले, स्वामी, तुम्ही धन्य आहात. तुम्ही माझा संशय घालवलात. आता श्री गुरूंचे चरित्र ऐकवा. सिद्ध म्हणाले, वत्स, अंतःकरणात गुरूंविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणाचा आनंद मिळत नाही. या ग्रंथाच्या श्रवणाने तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे. कलियुगात त्रिदेव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले, तेच श्रीगुरु होत. आदिवस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहे. प्रपंचामध्ये 3 गुणांना अनुसरून त्याच्या 3 मूर्ती झाल्या, ब्रह्म, विष्णू आणि महेश. ब्रह्मा रजोगुणाने सृष्टी निर्मिती करतात. विष्णू सद्गुणाला
अनुसरून तिचे पालन पोषण करतात, तर रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतात. ते तिघे कार्य व स्वरूपाने भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत. सृष्टीचक्र अव्याहत चालवणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे, तिला ते सहाय्य करतात. हे तीनही देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात. भक्तांच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी 10 अवतार घेतले. ती कथा अशी आहे. एकादशीचे व्रत करणारे अंबरीश नावाचे ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करत असत. त्याची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती. एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात. त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास आधी त्याला भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते. एके दिवशी दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्याचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने ते मुद्दाम द्वादशीला त्याच्या घरी गेले. त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती. पारणे करायचं तर तेवढ्या अवधीतच अन्नग्रहण करणे क्रमप्राप्त होते. अंबरीशांनी दुर्वासाचे स्वागत केले. त्यानंतर दुर्वास ऋषी स्नान, देवतार्चनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले. तेव्हा अंबरीशांनी आपली अडचण सांगून त्यांना भोजनासाठी लवकर येण्याची विनंती केली, पण ते आलेच नाहीत. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी नुसते तीर्थ घेऊन पारणे केले. त्यानंतर दुर्वासासाठी भोजन तयार करून ते त्यांची वाट पाहू लागले. तेवढ्यात त्यांचे आगमन झाले. त्यांनी अंबरीशाकडे रागाने पाहिले व म्हणाले, तुम्ही अतिथीला न घेताच भोजन केलेत. या माझ्या अपमानाबद्दल तुम्हाला सर्व योनींमध्ये जन्म घ्यावे लागतील. ती शापवाणी ऐकून त्यांना रडू आले. तेव्हा आपल्या भक्तांची केवलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तेथे प्रकट झाले. ते दुर्वासांना म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही माझ्या भक्तांना शाप दिलेला असला तरी त्यांचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे, म्हणून त्यांचा शाप मी भोगीन. दुर्वास महाज्ञानी होते. पुढील काळात दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंतांना अवतार घेणे सोयीचे व्हावे, म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो. हे लक्षात घेऊन ते म्हणाले, प्रभू, परोपकारासाठी शाप भक्तांना तुम्ही विविध स्थानी आणि विविध योनीत एकूण 10 अवतार घ्या. त्यानंतर विष्णूंनी मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण व बुद्ध असे क्रमाने 9 अवतार घेतले. पुढे कल्की नावाने 10वा अवतार होणार आहे. आता तुम्हाला दत्ता अवतारांची कथा सांगतो, ऐका. अध्याय 4. विवेक, धैर्यादी सद्गुण वाढतील, दत्तात्रयांची कृपा होईल. मराठी अनुवाद. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी नामधारकांना दत्त जन्माख्यान सांगू लागले. तेव्हा ते म्हणाले, वत्स, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. त्यानंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेले ब्रह्मदेव. त्या हिरण्यगर्भाला ब्रह्मांड असेही म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्माजींनी त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी, कामादी षडविकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ या 7 मानसपुत्र निर्माण केले. अनुसया या अत्री ऋषीच्या पत्नी त्या महान पतिव्रता होत्या. पतिसेवेने त्यांचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर त्या स्वर्गाच्या स्वामिनी होतात की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्म, विष्णू, महेश यांची भेट घेतली आणि चिंतेचे निवारण करायला सांगितले. इंद्र म्हणाले, अनुसया पतिभक्त आहे. त्यांचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. त्यांना त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी सर्वच सौम्य होतात. त्यांना उपद्रव झाल्यास त्या आम्हाला शाप देतील की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चित उपाययोजना करावी. तेव्हा अनुसयाचे सत्व पाहण्यासाठी त्रिदेव भिक्षुकरूपाने अत्रीच्या आश्रमात आले. त्यावेळी ते ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसया एकट्याच होत्या. त्यांनी त्यांना हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत. तुम्ही इच्छा भोजन देता अशी कीर्ती ऐकून इथे आलो आहोत. अनुसयांनी त्याचे यथोचित स्वागत केले. तेव्हा ते म्हणाले, आम्ही
स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्रि येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही, म्हणून त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाही तर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसयांनी त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले, पात्र मांडली आणि ते म्हणाले, सती, आम्ही तुमच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुमच्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुमचे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुम्ही नग्न होऊन आम्हाला वाढणार असाल तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. तेव्हा ते ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणतरी श्रेष्ठ महात्मे आहेत हे अनुसयांच्या लक्षात आले. मग अतिथी विन्मुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन होते आणि विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रता धर्माचा नाश होतो. अशा परिस्थितीत आपण करायचं तरी काय? अर्थात प्रसंग बिकट असला तरी मार्ग काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येची परीक्षा आहे, तीच माझे रक्षण करेल असा विचार करून त्यांनी त्यांच्या मागणीला होकार दिला. त्या स्वयंपाकगृहात गेल्या. तिथे विवस्त्र होऊन पक्वान्नांची पानं उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर तीनही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून बाहेर आल्या तर काय आश्चर्य. त्या भिक्षुकाची तिन्ही बालके झाली होती. ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसया अचंबित झाल्या. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आल्या. मातृसुलभ वात्सल्याने त्यांना पाहणा फुटला. त्यांनी एकेकाला मांडीवर घेऊन स्तनपान दिले. त्या त्रिदेवाच्या मातोश्री झाल्या. त्यांनी तिघांना नावमाकू घातले, पाळण्यात घालून निजवले. मध्यान्ह समयी अत्रि आश्रमात परतले तेव्हा पाळण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसयांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणली आणि बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रकट झाले. त्यांनी अत्रि व अनुसया यांची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रींनी अनुसयाशी चर्चा केली. ते म्हणाले, हे देवश्रेष्ठींनो, तुम्ही बालक रूपाने माझ्या घरी आलेलेच आहात, तर माझे पुत्र म्हणून इथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तीनही देव स्वस्थानी परतले. अत्रि अनुसया यांनी त्या बालकाचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्म, विष्णू, महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त, दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र माते सन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाले, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे, मला निरोप द्या. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईन, शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन आणि पृथ्वीवरील वनस्पतीचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्त तुमच्यापाशी राहून तुमची सेवा करतील. अनुसया यांनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्रि आश्रमीत राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठाई स्थापन केले. तेव्हापासून दत्त हे अत्रि अनुसया यांचे पुत्र आणि श्री विष्णूचे अवतार असूनही दत्तात्रय या एकत्वाने राहिले. ते दत्तात्रय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहेत. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकांना अपार धन्यता वाटली. ते सिद्धयोग्यांना म्हणाले, मुनिवर्य, आता मला दत्तात्रयाच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा. अध्याय 5. फलश्रुती. अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल. अध्याय 5. मराठी अनुवाद. श्रीवल्लभांची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले, कर्मभ्रष्ट झाले. तेव्हा श्री गुरु दत्तात्रयांनीही लोककल्याणार्थ अवतार घेतले. पिठापूर येथे अपळराज नावाचे आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण राहत होते. त्यांच्या पत्नी सुमती धर्मशील व पतिव्रता होत्या. त्या विष्णू दत्तांची भावभक्तीने आराधना करायच्या. एकदा अमावशेस अपळराजाच्या घरी पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी निमंत्रित ब्राह्मणांचे भोजन व्हायचे होते. तेव्हा दत्तात्रय महाप्रभू अतिथी रूपाने त्यांच्या द्वारी आली. सुमतींनी ब्राह्मण भोजनांपूर्वीच त्यांना भिक्षा घातली. ही त्यांची सेवा तत्परता पाहून दत्तात्रयांनी त्यांना 3 मुखे व 6 हात
या मूळ दत्त स्वरूपात दर्शन दिले आणि इच्छित वर मागण्यास सांगितले, तेव्हा सुमतींनी त्यांची स्तुती केली आणि म्हणाल्या, गुरुदेव, तुम्ही मला अतिथी रूपात माते अशी हाक मारली, ते वचन खरे होवो. मला अनेक अपत्ये झाली, पण ती जन्मतःच मेली. जे 2 पुत्र जगले त्यात एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा. असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत. माझा पुत्र तुमच्यासारखा महाज्ञानी, जगद्वंद, देवासारखा आणि परमपुरुषार्थी असावा अशी इच्छा आहे. ती तुम्ही पूर्ण करा. दत्तात्रय म्हणाले, मातोश्री, तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल. तो महातपस्वी असेल. तो तुमच्या कुळाचा उद्धार करेल. त्याची मोठी कीर्ती होईल. मात्र तुम्हाला त्याच्या कलाने घ्यावे लागेल. त्याचा शब्द मोडला तर तो तुमच्याबरोबर राहणार नाही. सुमतींना वरदान देऊन दत्तात्रय अदृश्य झाले. हे वृत्त त्यांनी पत्नीला सांगितले. तेव्हा त्यांनाही खूप आश्चर्य वाटले आणि ते सुमतीला म्हणाले, दत्तात्रयांनी तुम्हाला माते अशी हाक मारली, त्या अर्थी तेच पुत्र रूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील. आपले भाग्य आज फळास आले. त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता. पण सुमतीच्या मनात थोडी रुखरुख होती. त्या पतींना म्हणाल्या, नाथ, आज मी श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच भिक्षा घातली. यात माझं काही चुकलं का? अपळराज म्हणाले, अहो, तुम्ही योग्य तेच केलेच. आज साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या घरी भिक्षा मागितली. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले, वरदान दिले. त्यामुळे आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत. आता ते स्वर्गलोकी जातील. त्यानंतर काही काळाने सुमती गर्भवती झाल्या. त्यांनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तवले. म्हणाले, हे पुत्र तपस्वी होतील, विश्वाला मार्गदर्शन करतील, त्याची जगद्गुरु म्हणून कीर्ती होईल. ते ऐकून अपळराज व सुमतींना धन्य वाटले. त्यांनी पुत्राचे श्रीपाद नाव ठेवले. श्रीपाद 7 वर्षाचे झाल्यानंतर पिताजींनी त्यांची मुंज केली. मौजी बंधन होताच ते 4ही वेद घडाघड म्हणू लागले. त्यांनी मीमांसा, न्याय, तर्क आदी दर्शनशास्त्रेही तत्काळ प्रकट केली. लोक त्यांना अवतारी महात्मा म्हणू लागले. त्यांनी लोकांसाठी आचार, विचार, कर्म, प्रायचित्ते, वेदांचा अर्थ, वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयाचे ज्ञान प्रकट केले. श्रीपाद 16 वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या मातापितांनी त्यांना विवाहाबद्दल विचारला असता ते म्हणाले, मी तपस्वी ब्रह्मचारी आहे. योगरूपी श्री हीच माझी पत्नी. म्हणून मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. लवकरच मी उत्तरेकडे जाणार आहे. ते ऐकून अपळराज व सुमतींना वाईट वाटले. पण दत्तात्रयांचे वचन आठवून त्यांनी विरोध केला नाही. ती दोघे म्हणाली, बाळ, तुम्ही आमची म्हातारपणीची काठी आहात. तुम्हीच निघून गेलात तर आम्ही कोणाकडे आशाने बघायचे? तुम्ही आमचे दैन्य दूर कराल अशी आमची अपेक्षा होती. आता आम्ही काय करायचे? तेव्हा श्रीपादांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, आई बाबा, एवढंच ना, मी आता तुमचं दुःख घालवतो. मग त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली. तर काय आश्चर्य, ते दोघेही अव्यंग, सुंदर, सुदृढ झाले. त्यांनी कृतज्ञतेने श्रीपादांचे पाय धरले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही मातापित्याची सेवा केली तर इहलोकी पुत्र पौत्रदिकांचे सौख्य भोगून शेवटी मुक्त व्हाल. हे सर्व पाहून अपळराज व सुमतींना आनंदाश्रू अनावर झाले. श्रीपादांनी त्यांनाही आश्वासन दिले, हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील. यांच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. यांची मोठी कीर्ती होईल. याचे वंशज वेदशास्त्र संपन्न, सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील. आता साधुजनांना दीक्षा देण्यासाठी मला उत्तरेकडे जायचे आहे. तरी अनुज्ञा असावी. त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले. ते गुप्त रूपाने काशीला आले. तिथून बद्रिकाश्रमास गेले. तिथे नारायणांची भेट घेतली. त्यांना मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले. मग तीर्थयात्रा करत ते गोकर्ण क्षेत्री आले. अध्याय 6 मराठी अनुवाद. यापासून आपल्याला होणारी फलप्राप्ती, कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. गोकर्ण महाबळेश्वराची कथा. श्री गणेशाय नमः.
नामधारक म्हणाले, महाराज, श्रीपाद वल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का गेले? सिद्ध म्हणाले, शिष्योत्तम, दत्तात्रयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी झाला होता. तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने व दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद वल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते. तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तिथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारं अतिप्राचीन स्थान आहे. तेथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतींनी स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. ती कथा अशी आहे. कैकशी या रावणाच्या मातोश्री त्या शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसत. एके दिवशी त्यांना पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून त्यांनी वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणाला कमीपणा वाटला. माताजी, मी तुम्हाला शिवजी सह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून ते कैलासापाशी गेले आणि आपल्या 20 हातांनी तो पर्वत गदगदा हलवू लागले. त्या हादऱ्यांनी त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाल्या. तेव्हा शिवजींनी डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण त्या पर्वताखाली दडपले गेले. त्यांनी आर्ततेने शंकराची प्रार्थना केली. ते शिवभक्त असल्याने भोळ्या शिवप्रभूंना दया आली. त्यांनी डाव्या हाताचा दाब काढून घेताच दशाननाची सुटका झाली. तेव्हा जीवदान मिळालेल्या रावणाने अत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्याची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले आणि त्याच्या साथीने 36 रागिण्यांमध्ये सुस्वर गायन केले. त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना वर मागण्यास सांगितले. त्यांनी मातोश्रीसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा ते म्हणाले, माझ्या पूजेसाठी मी तुम्हाला माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. त्यांनी त्यांना स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाले, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्षे पूजा करा. त्यामुळे तुम्ही ईश्वर स्वरूप व्हाल. मात्र मार्गाने जाता हे दिव्यलिंग कुठेही भूमीवर ठेवू नका. शिवजीचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूप आनंद झाला होता. त्यांना वंदन करून ते लंकेच्या दिशेने निघाले. ही वार्ता नारदांनी इंद्रांना सांगताच ते भयभीत झाले. मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सूरगणांनी विष्णूची भेट घेतली आणि म्हणाले, श्रीहरी, शिवजींचे आत्मलिंग मिळाल्यामुळं रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काहीतरी उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. तेव्हा श्री विष्णूंनी शंकरांना गाठले आणि रावणांना आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले. मग नारद आणि गणपतींना बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणांना गाठले आणि शिवप्रभूचे आत्मलिंग लाभले म्हणून त्यांची खूप प्रशंसा केली. इकडे विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानन, सायं संध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणांनी संधीची वेळ शक्यतो मोडू नये. त्यांचा निरोप घेऊन ते संधीसाठी निघून गेले. नारदांचे आचरण पाहून त्यांच्याही मनात आपणही संध्यास वंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्यांना एक बटू दिसले. ते गणपती होते. ते ब्राह्मण कृमा भोळे दिसत आहेत. संध्या होईपर्यंत ते आत्मलिंग त्यांच्याकडे सांभाळायला ठेवू, असा विचार करून रावणांनी त्यांना हाक मारून जवळ बोलावले आणि त्यांना मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाले, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या. तोपर्यंत मी लिंग सांभाळीन. ते मला पेलवलं नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारीन. तोवर तुम्ही आला नाही तर मात्र हे लिंग मी खाली ठेवीन. ते मान्य करून त्यांनी ते आत्मलिंग त्यांच्या हाती दिले आणि ते संध्येसाठी गेले. बटू त्यांच्यापासून काही अंतरावर उभे होते. रावण अर्ध्य देत असताना त्यांनी त्यांना हाक मारली. रावणांनी हात दाखवून त्यांना थांबण्यास सांगितले. मग
त्यांनी थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाका मारल्या. त्यानंतर गणपतींनी स्वतःच्या पिताजीचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. तेव्हा देवांनी त्यांच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या आटोपून रावण त्वरेने धावले व तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ते लिंग उपटण्यासाठी त्यांनी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आलं नाही. महाबली शिवप्रभू लिंगरूपाने तेथेच दृढ राहिले. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतले. शिवजींनी वास्तव्य केले म्हणून देवही तेथे येऊन राहू लागले. अध्याय 6 मराठी अनुवाद समाप्त. अध्याय 7 याची फलश्रुती आहे. महापातकांचे निरसन होईल. गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल. मराठी अनुवाद. अध्याय 7 मित्रसह राजांची कथा. पतित स्त्रीचा उद्धार. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा. सिद्ध म्हणाले, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचे राजा होऊन गेले. एके दिवशी ते मृगयेसाठी अरण्यात गेले असताना त्यांच्या हातून दैत्यांचा वध झाला. त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्यांचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीत आला. त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले. एकदा पितृश्राद्धासाठी राजांनी वसिष्ठासह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले होते. ती संधी साधून त्या आचार्याने नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला आणि तो अरण्यात निघून गेला. अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याचे ओळखले आणि त्या राजाला तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल असा शाप दिला. तेव्हा काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तेही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाले. पण त्यांच्या राणींनी मदयंतींनी त्यांची समजूत काढली, त्यांना परावृत्त केले. तेव्हा ते पापसंकल्पयुक्त जल त्यांनी स्वतःच्या चरणावर टाकले. राणी वसिष्ठांना शरण गेल्या. त्यांना पतीसाठी शाप देण्याची विनंती केली. तेव्हा तुमच्या पतींना 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून ते निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागले. ते तहान भुकेने नेहमी व्याकुळ असत आणि पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असत. एके दिवशी त्यांनी वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले आणि ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केले. ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीने त्यांना शाप दिला. म्हणाली, हे अधमा, तुमच्या हातून ब्रह्महत्या घडली. तुम्ही मित्रसह राजा असून वसिष्ठ ऋषीच्या शापाने ब्रह्मराक्षस झालेले आहात. 12 वर्षांनी पूर्वरूप होऊन प्राप्त होऊन तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा पत्नीशी समागम करताच तुम्हाला मृत्यू येईल. मग त्या ब्राह्मणीने आक्रोश करत पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचे अस्तित्व संपवले. 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतले. तेव्हा त्यांना सुखरूप पाहून राणींना खूप आनंद झाला. राजांना ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून ते त्यांना भेटण्याचे टाळत होते. मदयंतींना ते खटकले. त्यांनी राजांना समक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा पती सौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून त्या निराशेने रडू लागला. त्यानंतर राजा राणींनी ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्य केली पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन झाले नाही. मग राजा तीर्थयात्रेस निघाले. मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्यांना महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले. गौतमांनी त्यांची आस्थेने चौकशी केली असता त्यांनी सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली. त्यांनी मित्रसह राजांना गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो. तिथे दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध आंधळी कुष्ठरोगाने जर्जर असलेली पतित स्त्री दृष्टीस पडली. ती मरणोन्मुख अवस्थेत होती. तिचे प्राणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले.
त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले. मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली असता ते तिला शिवलोकी नेण्यासाठी आले आहेत असे कळले. मी त्यांना विचारले, ही स्त्री एवढ्या उत्तम गतीला कशी प्राप्त झाली? ते म्हणाले, ऋषीवर्य, ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सौदामिनी. अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार कर्म करू लागली. त्यामुळे घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले. तेव्हा तिने एका धनिक पण पतित असलेल्या तरुणाशी लग्न केले. तिला एक पुत्र झाला. ती मद्यपान, मांसाहार करू लागली. एकदा मद्याच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गायीचे वासरू कापले. त्याचे मांस रांधले, ते स्वतः खाल्ले आणि घरच्यांनाही खाऊ घातले. सायंकाळी भानावर आल्यावर आपण गोहत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाताप झाला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले. तिला पतित स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मांध व कुरूप होती. मातापित्याच्या निधनानंतर ती निराधार झाली. कुष्ठरोगाने तिची पार दुर्दशा झाली. ती भीक मागून गुजराण करू लागली. त्या महाशिवरात्रीस भिकाऱ्यांच्या सोबतीने ती गोकर्णास आली. कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन, श्रवण व जागरण घडले. शिवरात्रीस गोकर्ण क्षेत्री तिच्याकडून ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातके जळून गेली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. म्हणून तुम्ही तिथे जा. त्या पुण्यक्षेत्री तुमची सर्व पातके जळून जातील आणि ब्राह्मणीच्या शापाचे निवारण होईल. गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेले. तिथे एकनिष्ठेने शिव आराधना करून ते ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाले. शिवकृपेने त्यांचे कल्याण झाले. नामधारक गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य थोर आहे म्हणून श्रीपाद तेथे राहिले. अनुवाद संपला. अध्याय 8. मराठी अनुवाद. फलश्रुती. संतती विद्वान होईल. शनी प्रदोष व्रताचे पुण्य मिळेल. अध्याय 8. मतिमंद विप्रपुत्रांवर कृपा केली. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, मी तुम्हाला श्री गुरु श्रीपाद वल्लभांचे पुढील चरित्र सांगतो, ऐका. श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्षे गुप्तपणे राहिले. मग 4 महिने श्रीशैल पर्वतावर राहिले. त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर गावी गेले. तिथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली. त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असत. अंबिका या नावाच्या त्यांच्या पत्नी होत्या. त्यांची मुले जगत नसत. पुढे 9 सायसांनी त्यांना एक पुत्र झाले, पण ते मंद बुद्धीचे होते. मुंज झाल्यावर पिताजींनी त्यांना विद्याभ्यास शिकविण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती झाली नाही. पतीची चिंता पाहून अंबिकांना दुःख वाटे. पुढे ते ब्राह्मण मरण पावले. विधवा झालेल्या अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागल्या. तेव्हा एका पंडिताच्या पत्नींना त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे. त्यांचे निर्बुद्ध पुत्र काहीच कामधंदा करत नाहीत म्हणून ते त्यांची उघड निंदा करायचे. म्हणायचे, मूर्ख, तुम्ही आपल्या वंशाला कलंक लावलात. तुमच्या चिंतेने पिताजी गेले. तुमच्यामुळे मातोश्रीवर भिक्षेची वेळ आली. तुमच्यामुळे पुत्रांची अधोगती होईल. अशी पशुवत जगण्यापेक्षा तुम्ही मरत का नाही? अशी रोजच्या रोज होणारी लोकनिंदा त्या पुत्रांना सहन झाली नाही. ते दुःखी झाले. त्यांनी आपल्या माताजींना प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला. त्यांनाही जगणे असह्य झाले होते. मग दोघांनी आत्महत्या करायचं ठरवलं. ती दोघे नदीवर गेली. तिथे श्रीपाद यती स्नान करत होते. मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्यापाशी गेली आणि वंदन करून म्हणाली, स्वामी, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी इथे आलो आहोत. आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या. त्यांनी अंबिकांना देहत्यागाचे कारण विचारले. त्या म्हणाल्या, स्वामी, माझे पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिमान असावे अशी माझी खूप इच्छा होती. ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी, एवढी कृपा करा. त्यांची व्यथा ऐकून श्रीगुरु कळवळले. ते म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शिवजींची भावभक्तीने पूजा करा. त्या व्रतरूपी शिव आराधनेने तुमचे कल्याण
होईल. त्यावेळी त्यांनी एक व्रतकथा सांगितली. म्हणाले, उज्जैनीचे राजा चंद्रसेन याने जीवलग मित्र मणिभद्र हे परमशिवभक्त होते. शिवजींनी त्यांना प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता. त्याचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे पाषाणाचेही सुवर्ण होत. तसे राजा व मणिभद्र दोघेही तो मणी गळ्यात धारण करत असत. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जैनीवर एकत्रित आक्रमण करून नगरीला वेढा दिला. चंद्रसेनांनी तिच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता. तिथी होती त्रयोदशी. शनी प्रदोष व्रत करणाऱ्या राजांनी सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासांग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. गवळीवाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगडधोंडे मांडून शिवालय रचले. त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला आणि पत्री व फुलांनी त्याची पूजा केली. रात्रीच्या वेळी त्या सर्व मुले आपापल्या घरी गेली, पण एक मुलगा त्या पूजेत इतका रममाण झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाक मारूनही तो घरी गेला नाही. तेव्हा तिने तेथे जाऊन त्याला धपाटा घातला आणि दगडधोंड्याचे शिवालय विस्कटून ती तणतणत निघून गेली. ते पाहून त्या गप्प बाळाला खूप दुःख झाले. तो रडू लागला. आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून घरी गेलाच नाही. तो तिथेच राहून लिंग म्हणून मांडलेल्या दगडाकडे पाहत शिवनाम घेऊ लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी तिथे एक रत्नखचित शिवालय उत्पन्न केले. त्यात दिव्य शिवलिंग होते. त्यांनी त्याला दर्शन दिले. तेव्हा त्याने त्यांना माझ्या मातेवर रागावू नका अशी विनंती केली. ते म्हणाले, बाळा, तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे. पुढे तिच्या पदरी भगवान विष्णू अवतार घेतील. तुझेही सर्व मनोरथ पूर्ण होतील. वरदान देऊन ते लिंगस्थानी गुप्त झाले. महादेवांनी निर्माण केलेल्या या शिवमंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असं वाटलं. त्यांनी खूप गर्दी केली. चंद्रसेनही तिथे आले. त्यांनी गोप बाळांच्या भक्तीचे खूप कौतुक केले. हे वृत्त समजताच शत्रुराजांची मने पालटली. त्यांनी चंद्रसेनाची सख्य केले. ते अद्वितीय शिवालय पाहून सर्व राजांना अपार धन्यता वाटले. गोपबाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचं सांगताच ती आनंदाने रडू लागली. श्री गुरु श्रीपादांनी अंबिकांना शनिवारी प्रदोष काळी शिवपूजन केल्याचे काय सद्भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले आणि पुत्रांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला. त्यामुळे ते महाविद्वान झाले. त्यांचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांची सर्वत्र मोठी कीर्ती झाली. श्रीपादांनी अंबिकांची इच्छा याच जन्मात पूर्ण केली. त्यानंतर श्रीपादांना शिवस्वरूप मानून त्या नित्य प्रदोष काळी त्यांचीच पूजा करू लागल्या. त्यांच्या पुत्राचा विवाह झाला. त्यांना पुत्रपौत्रादी सर्व सौख्य लाभले. गुरु कृपेने त्यांचे परमकल्याण झाले. अध्याय 9. फलश्रुती. ऐश्वर्य प्राप्ती होईल. अध्याय 9. मराठी अनुवाद. परिटांना वरदान. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ कुरुपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या? सिद्धयोगी म्हणाले, तेथील वास्तव्यात श्रीपाद यती स्नानासाठी नित्य नदीवर जात असत आणि लोकाचाराला अनुसरून संध्या व पूजा आदी कर्मे करत असत. त्या गावात एक परीट राहत होता. ते भाविक होते. श्रीगुरूंना पाहताच ते हातातले काम ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करायचे. एके दिवशी ते वंदन करण्यासाठी आले असताना श्रीपाद त्यांना म्हणाले, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुम्ही कष्टाची कामं करता, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असं नाही. ती आपुलकी पाहून त्यांना खूप बरं वाटलं. ते संसार चिंता टाकून त्यांची सेवा करू लागले. मठांगण झाडणे, सडासमार्जन करणे आदी कामे ते आवडीने करत असत. वैशाख मासात त्या परिटाने एक अभिनव दृश्य पाहिले. एक यवन राजा आपल्या स्त्रियासमवेत नौकाविहारासाठी आला होता. त्या राजस्त्रिया दागदागिने घालून नटून थटून आल्या होत्या. त्या हसत होत्या, गप्पागोष्टी करत होत्या. त्या समयी राजाची शृंगारलेली नौका, त्याचा नदी तीरावरील वैभव संपन्न लवाजमा, त्याचे सैन्य, सेवक, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्याचा गजर असा सुखसोहळा पाहून
ते अक्षरशः भारावून गेले. मठांगण झाडताना ते स्वतः अशीच विचार करू लागले, हा राजा किती भाग्यवान आहे. जन्माला यावं तर अशा वैभवाचा उपभोग घेण्यासाठीच त्याने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरुची आराधना केली, म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले. आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत, आपले जिणे व्यर्थच होय. तेव्हा त्याचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, काय हो, तुमच्या मनात काय चिंतन चालले आहे? ते म्हणाले, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला हेवा वाटत असून आपल्या नशिबी हे सुख नाही म्हणून खंत वाटत आहे. पण असा विचार मी का करू? कारण तुमच्या चरणाची सेवा हेच माझं सौख्य आहे. त्यावर श्री गुरु म्हणाले, परीट, तुम्ही जन्माला आल्यापासूनच कष्ट करत आहात, सांसारिक सौख्य कधी अनुभवलंच नाही. त्यामुळे तुमच्या मनात सुख उपभोगाची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत, अन्यथा मोक्ष प्राप्तीत अडथळा येईल. म्हणून पुढील जन्मात तुम्ही यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचे राजा व्हाल, असं मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्हाला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल. परीट म्हणाले, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका. श्री गुरु म्हणाले, तुम्ही माझे निस्सिम भक्त आहात, मी तुम्हाला कसं अंतर देईन? तुमच्या वृद्धापकाळी नृसिंह सरस्वती रूपाने मी तुमची भेट घेईन आणि तुम्हाला ज्ञान देऊन त्या जन्मीची खूण सांगेन. आता ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांगा. परीट म्हणाले, स्वामी, त्या भोगाचा या म्हातारपणी मला काय उपयोग? ते सर्व सौख्य तुम्ही पुढील जन्मात तरुणपणीच भोगीन. तेव्हा तथास्तु म्हणून श्री गुरूंनी त्यांना निरोप दिला. घरी गेल्यावर ते परीट मरण पावले. कालांतराने त्यांनी बेदरच्या राजवंशात जन्म घेतला. ती कथा पुढे सांगणारच आहे. परीटाची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, नाभधारक श्रीपादांच्या वास्तव्याने कुरुपूर पवित्र झाले. त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे. अवतार कार्य पूर्ण होतात श्री गुरु अश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले. ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तिथेच आहेत. त्यांचे कार्य अखंड चालूच आहे. श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्री गुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते.